तर जन्म नोंदणी पोर्टल हॅक करून बनावट प्रमाणपत्र काढण्यात येत आहेत असा गौप्यस्फोट किरीट सोमय्या यांनी केलाय। महाराष्ट्र यूपीत तब्बल 1 लाखांहून अधिक बनावट जन्म नोंदणी आहे असा गौप्यस्फोट किरीट सोमय्या यांचा आहे। तर मुंबईत फेरीवाले ओला उबेरमध्ये घुसखोरी झाली असं सोमय्या म्हणतात। स्थानिक मुस्लिम गुंडांचा घुसखोरांना पाठिंबा आहे। मालेगाव झाला, मुंब्रा झाला, आता त्यांना मुंबई हवी आहे। या गुंडांना पोषणारे कोण आहेत असा सवाल आता सोमय्या यांनी केलाय। आधी मुस्लिम लीग, काँग्रेस होती, आता उद्धव ठाकरे आहेत असा आरोप देखील सोमय्या यांचा आहे। बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र एक मोठा आंतरराज्य जन्म नोंद प्रमाणपत्र घोटाळा आता उघडकीस आला आहे। या संदर्भात आतापर्यंत 10 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे। जे केंद्र सरकारची, राज्य सरकारची जन्म नोंद घेण्याची जे सिस्टम आहे, ज्याला CRS पोर्टल, सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टम, त्याला हॅक करण्यात आली आहे। स्टेशनच्या आसपासचे फेरीवाले, त्यानंतर ओला उबेरमध्ये आहे। पण पहिलं आम्ही कॉन्सन्ट्रेशन माझा अंदाजाने 50,000हून अधिक मुंबईतले फेरीवाले हे बांगलादेशी आहेत आणि त्याला सपोर्ट मिळतो इथल्या लोकल मुस्लिम गुंडांचा, मुंब्रा गँगचा। काल कुर्ला येथे जी घटना झाली, तिथे भाजपच्या 2 कार्यकर्त्यांची मारहाण करण्यात आली। या सगळ्या गुंडांना मी वॉर्निंग देतो। आज मी मुंबई पोलीस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलं की MIMचे लोक निवडून आले आणि आता पूर्ण मुंबई, महाराष्ट्र हरा कर देंगे। ही जी दादागिरी सुरू झाली आहे त्यांचा निषेध करतोय। मुंब्राच्या त्या निवडून आलेले लोक सांगतात, मालेगांव हरा कर दिया, मानखुर्द हरा कर दिया, अब मुंब्रा हरा करेंगे और बाद में मुंबई। आणि त्यावेळी आमचे संजय राऊत रोज सकाळी उठून भाषण देत आहेत, त्यांची बोलती का बंद आहे? राज ठाकरेला तर साफ केलं उद्धव ठाकरेंनी, ते हे पूर्ण महाराष्ट्र, मुंबई हिरवं करण्याची भाषा करणाऱ्याला उत्तर देणार आहे का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।